मित्रांनो बघा, सध्याची टीईटी असेल किंवा सरळ सेवा परीक्षा असतील, त्यांना ट्रेंडिंग प्रश्न आहे असा. काय प्रश्न असतो बघा, दोन क्रमगत समसंख्यांचा गुणाकार 288 आहे, तर त्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग किती? याच्या हे सोडून आणखी दुसरं पण देऊ शकतात. दोन क्रमगत विषम संख्यांचा गुणाकार एवढा एवढा आहे, तर मोठी संख्या काढा, छोटी संख्या काढा. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर दोन क्रमगत सम दिल्या किंवा विषम दिल्या, काय करायचं बघा, तो जो गुणाकार असतो त्या गुणाकारामध्ये एक ऍड करायचं. काय करायचं? गुणाकारामध्ये एक ऍड करायचा. बघा 288 मध्ये एक ऍड केलं किती येते? 289. 289 कुणाचा वर्ग आहे? 289 17चा वर्ग. किती? 17चा वर्ग. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दोन क्रमगत समसंख्या काढायच्या. एक ह्याच्या पाठीमागची येणार, एक ह्याच्या पुढची येणार. म्हणजे पहिली येणार आपली 16 आणि दुसरी येणार 18. बघा ही झाली छोटी, ही झाली मोठी. आता विचारले काय? मोठ्या संख्येचा वर्ग किती? 18चा वर्ग विचारलाय. 18चा वर्ग किती असतो? 324. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार? 4 येणार. धन्यवाद.